नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, कारण राज्यात लवकरच पवित्र पोर्टलद्वारे हजारो शिक्षकांची पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत। मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी एक महत्त्वपूर्ण बैठकीत ही माहिती दिलेली आहे की जिल्हा परिषद आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे आता लवकरात लवकर भरली जाणार आहेत। चला तर मग पाहूया या बातमीतील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे काय आहेत। सर्वप्रथम सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करायला विसरू नका। तिथे आम्ही आर्टिकल्स आणि ऑफिशियल PDFs आम्ही शेअर करत असतो। त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तुम्ही ह्याचे मराठी स्वरूपातील आर्टिकलसुद्धा रीड करू शकता। लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, चेकआउट करा। सर्वात प्रथम जो याच्यामध्ये पॉईंट आहे बातमीतील महत्त्वाचे निर्णय ते बघूया। याचा पहिला पॉईंट येतं रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली, ह्याच्यामध्ये बंधनकारक आहे। सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता कोणत्याही खाजगी शैक्षणिक संस्थेला त्यांची रिक्त पदे पवित्र पोर्टलवर टाकण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष आणि विभाग आयुक्त कार्यालयाकडून त्यांचे रोस्टर प्रमाणित करून घेणे हे बंधनकारक असणार आहे। यामुळे आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही गडबड होणार नाहीये। दुसऱ्या याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे, केवळ पोर्टलवरूनच भरतीला मान्यता आहे। शासनाने स्पष्ट केलेले आहे की केवळ पवित्र पोर्टल मार्फत भरलेल्या पदांनाच शासन मान्यता देईल आणि भविष्यात त्याच पदांना शासनाचे वेतन जे आहे ते लागू होईल। म्हणजेच जे बॅकडोअर एंट्री किंवा वशिलेबाजीला आता पूर्णपणे चाप बसणार आहे। या भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याच्यातून दिसून येते। तिसरा पॉईंट, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन। जसं की खाजगी शाळांमधील जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचे समायोजन आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे। आणि चौथा पॉईंट आहे, खाजगी शाळांमधील गट क आणि गट ड वर्गातील अनुकंपा तत्वावरील पदे जी आहे लवकरच भरली जाणार आहेत। आत्तापर्यंत 1048 पैकी 791 प्रस्तावांना मंजुरीही मिळालेली आहे। आता हे झाले महत्त्वाचे जे आहेत निर्णय घेतलेले आहेत तेच। याच्यामध्ये आता एक पॉईंट येतो, विद्यार्थ्यांसाठी पुढील दिशा आणि संधी काय असू शकतात। तर बघा मित्रांनो, ही होती शासनाची तयारी, पण आता प्रश्न असा आहे की उमेदवार म्हणून तुम्ही काय करायला हवं। कागदपत्रे सर्वप्रथम तयार ठेवायची आहेत। भरती प्रक्रिया कधीही वेग घेऊ शकते, त्यामुळे तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर डोमासाईल, TET किंवा CTET चे प्रमाणपत्र आणि इतर सर्व शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला अपडेट ठेवायची आहेत। या निर्णयामुळे गुणवत्ता असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो आहे न्याय मिळणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी टेट म्हणजे जे शिक्षक अभियोक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या तयारीला लागलेले आहेत त्यांनी आपला अभ्यास आणखीन वाढवा। बातम्यानुसार जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांना क्लस्टर स्कूल्समध्ये रूपांतरित करण्याचा विचार सुरू आहे। तसेच चांगल्या पटसंख्येच्या शाळांना 10वी पर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे। याचाच अर्थ भविष्यात शिक्षकांची मागणी आणि पदे दोन्हीही वाढू शकतात। मित्रांनो, शासनाची ही पावले निश्चितच सकारात्मक आहेत। पवित्र पोर्टलमुळे योग्य आणि पात्र उमेदवारांना संधी मिळेल हे नक्की। तुमच्या या नवीन निर्णयाबद्दल काय मत आहे किंवा कागदपत्रांबद्दल तुमच्या काही शंका असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी त्याची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या इतर D.Ed आणि B.Ed ज्यांचं झालेलं आहे किंवा जे करत आहेत त्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि शिक्षक भरतीच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। डिस्क्रिप्शनच्या लिंक पण चेकआउट करायला विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।